नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेनं जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका एक खांबी लढवण्याची तयारी सुरू केली. त्यातच जयदत्त होळकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांची मतं निर्णायक ठरणार आहेत. येवला लासलगाव म्हणजे कांद्याची नगरी. एकेकाळच्या भुजबळांच्या गडाला सुरुंग लागलाय. भुजबळांचे खंदे समर्थक आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत भुजबळांना धक्का दिलाय. कांद्याच्या राजधानीत होळकर यांच्या सेना प्रवेशानं राष्ट्रवादीला खिंडार पडले. ग्रामीण भागातील जनता शिवसेनेकडे मोठ्या अपेक्षेने पाहते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. सेनेप्रमाणेच भाजपमध्येही इनकमिंग सुरू आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण 73 जागांसाठी लढाई होतीये. राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या या जिल्हा परिषदेत अध्यक्ष भुजबळ समर्थक चुंबळे घराण्यातील होते. सध्या नाशिक जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 27, काँग्रेसचे 14, शिवसेनेचे 18, भाजपचे 4, अपक्ष 4, माकप 3, मनसे 2 आणि जनसुराज्य 1 असं पक्षीय बलाबल आहे. भुजबळांनी सुरुवातीला काँग्रेस सोबत घरोबा करत जिल्हा परिषदेत आपला अध्यक्ष केला. मात्र दुसऱ्या टर्म मध्ये शिवसेना आणि भाजप बरोबर आघाडी करत अध्यक्ष कायम ठेवलाय. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमधली नाराजी बघता काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने या निवडणुकीची सुद्धा अत्यंत जोरदारपणे तयारी केली आहे आणि ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचा जो पाया आहे तो आता अधिक मजबूत होताना दिसतो. नाशिक जिल्ह्यात अर्धा भाग आदिवासी. मागच्या मोदी लाटेत सुद्धा आदिवासी भागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आमदार निवडून आले होते. पण तिथं भाजप शिवसेनेला तिथं कुठल्या प्रकारचं पाय रोवता आलेलं नाही आणि यावेळेस निश्चितच जिल्हा परिषद ही आम्ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आणू. नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला झुकतं माप मिळालंय. जिल्ह्याची अर्थव्यवस्था सांभाळणारा शेतकरी यावेळेस कुठल्या पक्षाच्या पारड्यात वजन टाकतो यावर जिल्ह्याचं आगामी राजकारण ठरणार आहे. योगेश खरेसह चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.